नमस्कार. मी तुम्हाला जिल्हा परिषद निवडणुका, महापालिका निवडणुका या संदर्भात तुमच्याशी बोलणार आहे. साधारण महापालिका निवडणूक, जिल्हा परिषद आणि इतर ज्या काही निवडणुका आहेत त्या पेंडिंग आहेत. ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना, सदस्य संख्या आदी मुद्द्यांवरती सुप्रीम कोर्टामध्ये जी केस आहे त्याच्यामुळे पेंडिंग आहे. 22 जानेवारीला ती तारीख आहे, परंतु कदाचित 4 जानेवारीला त्या संदर्भातली सुनावणी होईल. साधारण मार्च एप्रिलच्या दरम्यान महापालिका निवडणुका होतील असा एक अंदाज आहे. खुद देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि पाठोपाठ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना सुतोवाच केलेला आहे. त्याच्यावर असा अंदाज वाटतोय की निवडणुका मार्च एप्रिलमध्ये होतील. ज्यावेळेस सत्ताधारी पक्षाचे 2 सर्वोच्च नेते बोलतात त्याच्यामध्ये 100% तथ्य असतील. तशा बातम्या पडता सुरू आहेत. कारण निवडणूक आयोग, न्यायालय, प्रशासकीय यंत्रणा सगळं आता भाजपच्या हातात आहे. त्याच्यामुळे खात्रीशीर सांगतो निवडणुका ह्या मार्च एप्रिलच्या दरम्यान होणार. आज परिस्थिती काय सांगते, म्हणजे देवेंद्र फडणवीस सांगतील किंवा सत्ताधारी पक्ष जे सांगेल ती पूर्व दिशा. त्याच्यामुळे ते म्हणाले 3 महिन्यात निवडणुका होतील, तयारीला लागा, म्हणजे निवडणुका होणार. आता मध्यंतरी लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणूक झाली आणि आता ही मिनी विधानसभा होणार आहे. म्हणजे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये मिनी विधानसभा संपूर्ण राज्याच्या होणार आहे. मोदींनी 3 टर्म निवडणुका घेतल्या, हॅट्रिक झाली मोदींची. देवेंद्र फडणवीस म्हटले होते मी पुन्हा येणार, ते सुद्धा पुन्हा आले. इजा झाला, बिजा झाला, आता तिजा होणार. म्हणजे भाजप विरोधामध्ये प्रचंड हवा असतानाही सगळे अहवाल विरोधात होते, पोलीस, माध्यमांचे रिपोर्ट, सगळं काही विरोधात असताना विधानसभेमध्ये भाजप आले. 132 जागा भाजपने जिंकल्या. जवळपास 230 जागा महायुतीला मिळाल्यात. त्यावेळेस ठाकरे, पवार, पटोले यांची मते अक्षरशः गुंग झाली. विधानसभेची परिस्थिती, विरोधात लढणारे तमाम नेते कार्यकर्ते आज हातबल आहेत, कारण विधानसभेतलं ते यश पाहिले होते. सगळे अनुकूल असतानाही प्रतिकूल कसं झालं याचा तपास अद्यापपर्यंत एकालाही लागलेला नाही. कोणी सांगतं घोळ आहे, कोणी सांगतं घोटाळा आहे, काही म्हणतात गोलमाल आहे. नक्की काय ते कोणालाच समजत नाही. ईव्हीएम मधील झालेला एकूण मतदान, त्याच्या आकडे आणि व्हीव्हीपॅट मधील आकडे यात तफावत होती आहे हे नक्की. त्याच्याविषयी चर्चा सुरू आहे. अनेक उमेदवारांची मतं ही जवळपास सारखी आहेत. बूथनिहाय मतं सुद्धा सेम टू सेम असे नाना पटोलेंनी, पवारांनी हे वारंवार त्या संदर्भात निदर्शनास आणून दिलेले आहे. त्यामुळे सगळा काही संशय कल्लोळ आहे. आता प्रकरण मध्यंतरी या विषयावरती न्यायालयात गेलं, परंतु अपेक्षेप्रमाणे न्यायालयाने सुद्धा ते फेटाळून लावलं. आता भाजप विरोधात लढण्याच्या मनस्थितीत सुद्धा महाआघाडीचे नेते नाहीत. परिस्थिती अशी आहे की सगळे हातबल झालेले आहेत. म्हणजे कसं झालंय, एक छप्पर फाडके यश भाजपला मिळालं आणि त्याच्यामुळं मागच्या मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री दुसरे, ते दोघंही गुंडे धरून बसले. ते लढण्याच्या मनस्थितीत नाही आणि सगळेजण आता भाजप विरोधात सगळेजण खिंडीत सापडले आणि भाजपने आता नारा सुरू केला आहे, 100% भाजप, स्वबळावरती भाजप लढणार आहे. महायुती आणि महाआघाडीचे सगळेच घटक पक्ष स्वतंत्रपणे लढणार असं आता सांगतात. राज्यातल्या 29 महापालिका, 36 जिल्हा परिषदा, 250 वर नगरपालिका आणि नगर परिषदा, त्याबरोबर तालुका पंचायत समिती आणि ग्रामपंचायती सगळ्या जर पाहिल्या तर जवळपास 7,500 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्याच्यामुळे ही मिनी विधानसभा म्हणतो आपण. मी फक्त आता तूर्त आपण पिंपरी चिंचवड पुरता एक विचार करू. पिंपरी चिंचवडमध्ये सब कुछ भाजप अशी परिस्थिती आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत गेल्या वेळेस म्हणजे 2017ला प्रभाग रचना 4ची होती. 4 प्रभाग मिळून 32 प्रभाग होते. एकूण 128 नगरसेवक होते. 2017मध्ये निवडणुकीत भाजपला साधारण 77 जागा मिळाल्या. राष्ट्रवादीला 36 मिळाला, शिवसेनेला 9, मनसेला 1, रिपाईला 1, अपक्ष 4 असं साधारण संख्याबळ होतं. आता फडणवीस आणि बावनकुळे यांच्या आदेशानुसार भाजप सर्व जागा लढणार. परिस्थिती काय राहील हे मोठं इंटरेस्टिंग आहे. दुसरं, अजित पवार या शहराचे सर्वेसर्वा होते 2017 पूर्वी. ते सुद्धा म्हणतात की आम्ही सुद्धा सर्व जागा लढणार आहेत. म्हणजे भाजप सुद्धा 100% लढणार, राष्ट्रवादी ते सुद्धा 100% लढणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते जे संजय राऊत, रोज सकाळी आपण ऐकतो त्यांना, ते सुद्धा सांगतात मुंबईमध्ये आम्ही स्वतंत्र लढणार आणि कदाचित राज्यात सुद्धा स्वतंत्र लढणार. काँग्रेस सुद्धा वेगळं लढण्याच्या मूडमध्ये, कारण काँग्रेसला सगळी परिस्थिती पाहिली एकूण काय ते.
शरद पवारांचे राष्ट्रवादी अद्यापपर्यंत त्याविषयी बोलायला तयार नाही, परंतु ते पराभवातून सावरले नाही. ते सुद्धा स्वतंत्र लढण्याच्या मनस्थितीत महाआघाडीमध्ये नाही. त्याच्यामुळं शिंदेची शिवसेना आता म्हणते की आम्ही महायुती म्हणून लढणार, पण मला वाटत नाही शिंदेची शिवसेना सोबत स्वतंत्र लढणार. पण सर्व जागा लढायची ताकद फक्त आता एकट्या भाजपकडे आहे. जिकडे घुगऱ्यात तिकडे उदो असतो. त्याच्यामुळे केंद्रात काय राज्यात काय भाजपची सत्ता आहे म्हटल्यावर गल्लीत सुद्धा भाजपची सत्ता येणार हे जवळपास स्पष्ट आहे. त्याच्यामुळे सगळे कार्यकर्ते नेते पदाधिकारी भाजपच्या मागे पडत आहेत उमेदवारीसाठी आणि प्रचार भाजप सांगेल ते होणार. नगरसेवक पदासाठी उमेदवार कोण असणार, त्याचा अभ्यास, चारित्र्य, कार्यक्षमता, त्याचं वक्तृत्व, कार्यकर्त्यांचं संख्याबळ, त्याचं संघटन कौशल्य आणि त्याच्याकडे किती पैसा आहे याला आता तसं काही महत्त्व राहिलेलं नाही. त्याचं कारण असते विधानसभा निवडणुकीत आपण पाहिलं की ईव्हीएमचा चमत्कार, ईव्हीएम मध्ये जो जिंकला तो जिंकला. आता ते परिस्थिती अशी सगळे सर्रास बोलायला लागले की उमेदवारी फक्त मिळवायची आणि नंतर ईव्हीएम प्रमाणे जिंकणार. म्हणजे काळ्या दगडावरची रेग आहे. सत्य तेच आहे. त्याच्यामुळं आता कार्यकर्ते सुद्धा भांबवलेले आहेत. त्यांना काही समजायला मार्ग नाही. जे 24 तास लोकांसाठी खस्ता खाल्लेले रथी महारथी कार्यकर्ते निवडणुकाच नको म्हणू लागले. त्याचं कारणच तसं आहे. भाजप सोडून कोणत्याही पक्षाची उमेदवारी घ्यायची कोणाचीही मनस्थिती आता नाही आहे. सत्ता, संपत्ती, यंत्रणा सगळं भाजपच्या हातात आहे. पिंपरी चिंचवड शहरात भाजपकडे असलेल्या कार्यकर्त्यांचे संख्याबळ सुद्धा आता मोठं आहे. आणि कसं असतं, जिकडे सत्ता असते तिकडे कार्यकर्ते ओढले जातात. मजबूत संघटन आहे, नेते मंडळांची मोठी ताकद आहे. खुद्द फडणवीस, बावनकुळे आणि बाकी नेते मंडळी लक्ष घालतात. 4 आमदार आहेत आणि त्याच्याबरोबर आता सर्रास सांगितलं जातं, बोललं जातं की ईव्हीएम सुद्धा भाजप सांगेल तेच ऐकतो, तेच निकाल देतो. म्हणून सब कुछ भाजप. आदित्यनाथांची राष्ट्रवादी या परिस्थितीमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये काय करणार हा मोठा इंटरेस्टिंग मुद्दा आहे. पिंपरी चिंचवड शहरात आज सर्वात मोठा प्रश्न आहे तो अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाचा. दादांनी भाजपला लढणे आता जवळपास सोडलेलं काम आहे. स्थानिक कार्यकर्त्यांना ते दिसून आलंय की अजितदादा भाजपच्या विरोधात एक शब्द बोलायला तयार नाहीत. नेते रोज पाहतात दादा किती हतबल आहेत हे पाहून त्यांचे कार्यकर्ते आपण काय करायचं या चिंतेत पडलेले आहेत. सगळ्या पदाधिकाऱ्यांना वाटतं की लढायचं कोणासाठी, कशासाठी, कोणाची दुश्मनी घ्यायची. गेली 20-22 वर्ष शहरामध्ये अजित पवारांची एक हाती सत्ता होती. दादा सांगतील तो महापौर, तो चेअरमन, अशी परिस्थिती होती. दादांनी इथं दादांचं अधिराज्य होतं. परिस्थिती अशी झाली की दादांची परिस्थिती आज म्हणजे अक्षरशः आयाळ झडलेल्या सिंहासारखी झालेली आहे. सिंह आहे परंतु आयाळ झडलेला आहे. थोडक्यात सांगायचं तर दादांचे कोणीही कार्यकर्ते या विषयावरती प्रतिक्रिया द्यायला सुद्धा तयार नाही आहेत. म्हणजे कोणामध्ये हिंमत सुद्धा उडेल इतके सगळे हातबल झालेले आहेत. एकेकाळी रामकृष्ण मोरे सरांची या शहरावरती सत्ता होती 86 पासून तर 92 पर्यंत. अजित पवारांनी इथं राज्य केलं आणि रामकृष्ण मोरेंची सत्ता, त्यांचा सूर्य मावळला. मोरे सर मावळले. आज परिस्थिती काळाने सूड उगवला असं म्हणायला हरकत नाही, कारण आज दादांना सुद्धा या शहरातील सत्ता जवळपास गुंडाळायची वेळ आलेली आहे. भाजप, त्याचं कारण भाजप. दादांना सोडून शरद पवारांच्याकडे गेलेले पुन्हा आज दादांकडे यायचे की नाही या मनस्थितीत हजारदा विचार करतात कार्यकर्ते, दादांकडे जायचं की नाही. कारण इकडं आड तिकडं बीड आज अशी परिस्थिती आहे. शेकडो कार्यकर्ते आज असे आहेत की त्यांना तोंड दाबून मुक्त्यांचा मान सहन करायला लागतोय. कोणीही निवडणूक लढण्याच्या मूडमध्ये नाही. असे कोंडी झालेले इच्छुक राजकारणातील गाशा गुंडाळायच्या विचारात आहेत. हे फार गंभीर आहे. समाजाच्या दृष्टीने अशा कार्यकर्त्यांची गच्छंती होणे किंवा त्यांची मनस्थिती अशी असणे हे फार कठीण आहे. कशासाठी आणि कोणासाठी पत्करायचं वैर? भाजपबरोबर वैर पत्करायचं, आमदार खासदारांबरोबर वैर पत्करायचं नकोच म्हणतात. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची ही स्थिती फार भयंकर आहे. महापालिका निवडणुका म्हणून म्हटल्यावरती यापूर्वी गल्लोगल्ली कार्यकर्त्यांची कार्यालय छाटली जायची, लोकांच्या गाठीभेटी असायच्या, नेत्यांची आणि कार्यकर्त्यांचे वाढदिवस फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचे, धामधूम असायची. 2017-2022 निवडणुका म्हटल्यावर शहरातलं ते वातावरण तसं होतं, पण होणार नाही म्हटल्यावर कार्यालय सगळी बंद झाली. आता निवडणुका 3 महिन्यावर येऊन ठेपणार आहेत जवळपास,
असं फडणवीस बावनकुळे सगळं काही बोललेत, परिस्थिती तशी आहे, परंतु अद्यापर्यंत कोणी कार्यालय उघडलं नाही, कोणी गाठीबिटी नाही, सगळं कसं एकदम स्मशान शांतता आहे, म्हणजे भाजपमध्ये सुद्धा. पण शरद पवारच्या राष्ट्रवादीने भोसरी, पिंपरी चिंचवड अशा 3ही विधानसभा या विधानसभेला लढल्या होत्या. पराभव झाला त्यांचा, 3ही भाजपचे किंवा महायुतीचे निवडून आले. परंतु आता ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यालयात सुद्धा सगळीकडे शुकशुकाट आहे. ते रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी असा जोरदार सगळा नारा असायचा शहरामध्ये. वाटायचं की शरद पवारांच्या पुन्हा इथं दिवशीतील अजित पवार संपतील, पण तसं काही झालेलं नाहीये. त्या कार्यालयात सुद्धा कोणी फिरकायला तयार नाहीये. काँग्रेसची सुद्धा आता वाईट परिस्थिती आहे. या शहरामध्ये काँग्रेसने राज्य केलं, पण आता काँग्रेस नावालाही शिल्लक राहिलेलं नाही. त्याच्यामुळं आंदोलन करायचं किंवा हे करायचं, त्याच्यापुरते सुद्धा कार्यकर्ते जे 8-10 गोळा व्हायचे ते सुद्धा आता कोणी यायला तयार नाही. सगळं अवसान गाळलेलं आहे. ठाकरेच्या शिवसेनेचा मोठा तोरा या शहरामध्ये होता, कारण दोन्ही खासदार असायचे, गजानन बापट इकडं, आढळराव तिकडं. पण आता तिथंही या शहरामध्ये सुद्धा ठाकरेच्या शिवसेनेचा पार बोऱ्या वाजला आहे. शिंदेचे एकमेव खासदार आहेत श्रीरंग बारणे, त्यांनी हॅट्रिक केली मध्ये, पण त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांचे जे जाळं पाहिजे ते नाही. त्याच्यामुळे उमेदवार कोण हाही प्रश्न आहे. त्याच्यामुळे भाजप सोडून सगळ्या राजकीय पक्षांना महापालिकेच्या 128 जागांवरती 128 उमेदवार करायचे, तर ते मिळतील की नाही इतकी वाईट परिस्थिती आहे. सगळे एकतर्फी, भाजपच्या बाजूने सगळे एकतर्फी वातावरण आहे. पण एक सांगतो, जर लोकशाही टिकवायचं असेल ना, तर विरोधक सुद्धा याच्यामध्ये तगडा पाहिजेत. विरोधक आता गळफटलेले आहेत अक्षरशः. बाबा पण थोडा घोडं मैदान जवळ आहे, 3 महिन्यात निवडणुका आहेत, तोपर्यंत या विषयावरती आपण बोलत राहू. तूर्त एवढंच.